Hi student, in this lecture we starting our first chapter, that is communication system. And in this chapter we going to study the points that shown in this PPT. So first point is introduction to communications, and in this we learning meaning and types of the communication system. Again, next point is block diagram of electronics communication system. Next point is brief idea of TRI that regulate the India's wireless communication systems. Next point is electromagnetic communication spectrum. And again, next point, band designation and uses, channel and baseband signals. And last point is concept of the noise and signal to noise ratio. So so first is what is meant by the communication system or electronics communication system. So communication is nothing but the process of exchanging informations. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे काय, तर माहितीची देवाणघेवाण करणे, यालाच आपण काय म्हणतो, तर कम्युनिकेशन सिस्टीम. आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीमची जी काही एक्झाम्पल आहेत हे कोणते असतील, तर टेलिफोन आहे, टीव्ही आहे, रेडिओ आहे, सेलफोन आहे, सॅटेलाइट आहे आणि अशीच बरेच एक्झाम्पल्स आहेत की जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. आता जनरल इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनची जी ब्लॉक डायग्राम आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे. आता मी पाठीमागच्या पीपीटी मध्ये जे एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत, तुमचा टेलिफोन असेल किंवा टीव्ही, रेडिओ, सेलफोन, हे कोणतेही तुम्ही ऍप्लिकेशन जर घेतले तर हे सगळे जे आहेत हे एका ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये फिट होतात. म्हणजे मोबाईल जर घेतला तर मोबाईल सुद्धा या ब्लॉक डायग्राम मध्ये फिट होतो. मोबाईल मध्ये काय आहे, तर सोर्स म्हणजे काय, जो बोलणारा व्यक्ती आहे त्याचा आवाज, हा झाला तुमचा सोर्स. नंतर काय असेल, तर ट्रान्सड्यूसर असेल. त्याच्यानंतर काय असेल, ट्रान्समीटर असेल. त्याच्यानंतर काय आहे, चॅनल आहे. त्याच्यानंतर काय आहे, रिसिव्हर आहे. त्याच्यानंतर काय आहे, आउटपुट ट्रान्सड्यूसर. आणि हे असेल तुमचं डेस्टिनेशन की ज्याला तुम्ही काय केलं आहे, तर कॉल केलेला आहे. टीव्ही असेल त्यामध्ये सुद्धा हेच सगळे ब्लॉक डायग्राम्स आहेत. सॅटेलाइट असेल त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी काय आहेत, तर सिस्टीम मध्ये त्या ब्लॉक डायग्राम मध्ये असणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतीही जरी कम्युनिकेशन सिस्टीम घेतली त्याच्यामध्ये या गोष्टी असतात. फक्त काय असणार, यामध्ये जो ट्रान्सड्यूसर असेल तो वेगळा असेल, डिपेंड्स ऑन द ऍप्लिकेशन. ट्रान्समीटर असेल त्याचे स्पेसिफिकेशन काय असणार, तर वेगळे असणार. चॅनल जो आहे तो वेगळा असणार. सॅटेलाइट कम्युनिकेशन घेतलं तर त्याच्यामध्ये जो चॅनल आहे तो वायरलेस आहे. टेलिफोन घेतलं तर त्याच्यामध्ये चॅनल म्हणजे मीडियम जे आहे ते काय आहे, वायर्स आहे. म्हणजे हे ब्लॉक डायग्राम मध्ये जे काय एलिमेंट्स असणार ते काय होऊ शकतात, तर बदलू शकतात. परंतु हे जी काय चेन आहे, ट्रान्सड्यूसर, ट्रान्समीटर, चॅनल, रिसिव्हर आणि आउटपुट ट्रान्सड्यूसर आणि नॉइज, हे बदलू शकणार नाही. सो दिस इज अ जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम. आता हे जे काही एलिमेंट्स दाखवलेले आहेत ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये, यातल्या प्रत्येक एलिमेंटचं आपण काय पाहणार, आता फंक्शन पाहणार आणि त्याचं एखादं उदाहरण पाहणार आहोत. सो फर्स्ट वन इज अ इनपुट ट्रान्सड्यूसर. आणि इनपुट ट्रान्सड्यूसरच्या अगोदर इन्फॉर्मेशन किंवा सोर्स दाखवलेले आहेत. सोर्स म्हणजे काय असणार, तर अॅनालॉग सिग्नल असेल किंवा डिजिटल सिग्नल असेल. अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय, तर मी जे काय बोलतोय तो काय झाला, अॅनालॉग सिग्नल. सो माय व्हॉइस इज नथिंग बट द अॅनालॉग सिग्नल. आणि आता ह्याच्या करस्पॉन्डिंग ट्रान्सड्यूसर काय असणार, तो इनपुट ट्रान्सड्यूसर. ह्याचं फंक्शन काय आहे, इट कन्वर्ट्स द मेसेज प्रोड्यूस्ड बाय सोर्स टू अ फॉर्म ऑफ सुटेबल फॉर द कम्युनिकेशन सिस्टीम. म्हणजे इनपुट ट्रान्सड्यूसर ह्याचं फंक्शन काय आहे, टू कन्वर्ट द इनपुट सिग्नल फ्रॉम द सोर्स इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल्स और सुटेबल सिग्नल्स. म्हणजे ट्रान्सड्यूसर हे एक एलिमेंट आहे विच कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू द अनदर फॉर्म. याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, स्पीच सिग्नल, व्हॉइस सिग्नल म्हणजे मी बोलतोय आणि सिस्टमला काय पाहिजे, तर व्होल्टेज मध्ये म्हणजेच इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये. तर यामध्ये मायक्रोफोन जो आहे इट वर्क ॲज अ इनपुट ट्रान्सड्यूसर. हा जो मायक्रोफोन आहे तो काय करतोय, इट वर्क ॲज अ इनपुट ट्रान्सड्यूसर. सो दॅट इज अ एक्झाम्पल. ट्रान्सड्यूसर हे काही असू शकते, फक्त काय असणार आहे, तुमचा जो काय सोर्स आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, तर व्होल्टेज मध्ये. सपोज तुम्हाला काय करायचं आहे, एक स्कॅन करून एखादा
डॉक्युमेंट आहे ते सेंड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्कॅन करायचं आहे, जे डॉक्युमेंट असणार, दिस इज नथिंग बट द सोर्स. आणि त्याचं स्कॅन करणं म्हणजे काय, तर व्होल्टेजच्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं, कन्व्हर्जन करणे. तर आता ह्याच्यामध्ये जो इनपुट ट्रान्सड्यूसर असणार ते काय असणार, तर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त काय असणार, तर फोटो डिटेक्टर असणार आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग काय होणार आहे, तर तो कागदाचा जो सिग्नल आहे त्याच्यानुसार काय होणार, त्याची इमेज व्होल्टेजमध्ये इमेज कन्वर्ट होणार आणि ती काय केली जाणार आहे, तर ट्रान्समिट केली जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा काय असणार, तर इनपुट ट्रान्सड्यूसर असणार. आता नेक्स्ट जो इलिमेंट आहे या ब्लॉकमध्ये तो काय आहे, ट्रान्समीटर. आता ट्रान्समीटर म्हणजे काय असणार आहे, तर ट्रान्समीटर इज अ कलेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट and circuits that converts the electric signal into a signal suitable for transmission over the given medium. म्हणजे ट्रान्समीटर इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ द सम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट. मग याच्यामध्ये कॉम्पोनंट कोणते कोणते असणार आहेत, तुमचा ट्रान्झिस्टर असेल, डायोड असेल, रेजिस्टन्स असेल, इंडक्टर असेल, काही आयसी असतील, मे बी छोटेसे प्रोसेसर सुद्धा असतील. आणि ह्यांचं काय असणार, कलेक्शन. आणि कलेक्शन झालं म्हणजेच काय झालं, तर एक प्रकारचं सर्किट क्रिएट होणार आहे. आणि हे सर्किट कशासाठी केलेलं आहे, जो तुमचा ट्रान्झिस्टर कडून जो सिग्नल मिळालेला आहे तो सिग्नल लॉंग डिस्टन्सला आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे. तर त्या सुटेबल फॉर्मॅटमध्ये तो सिग्नल काय केला पाहिजे, तर कन्वर्ट व्हायला पाहिजे सुटेबल फॉर्मॅटमध्ये. मग हे सुटेबल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन होत असताना काही आपल्याला ऑपरेशन्स करावे लागणार. मग ते ऑपरेशन्स कोणते असणार आहेत, मे बी द एम्प्लिफिकेशन हे ऑपरेशन असेल, मे बी द ट्यून सर्किट असेल. एखाद्या फ्रिक्वेन्सीला ते काय व्हायला पाहिजे, ट्यून व्हायला पाहिजे. मे बी तिथं फिल्टर प्रोसेस असेल. फिल्टर म्हणजे काय, ज्या ट्रान्झिस्टरकडून तुम्हाला सिग्नल्स मिळालेला आहे, या ट्रान्झिस्टरकडून जो सिग्नल्स मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये जर काय अनवॉन्टेड सिग्नल असेल, नॉईज वगैरे असेल, डिस्टर्बन्स असतील, तर ते काय व्हायला पाहिजे, रिमूव्ह व्हायला पाहिजे. आणि ते रिमूव्ह करण्याचं काम कशात होणार आहे, तर ह्या ट्रान्समीटरमध्ये होणार आहे. जर हा सिग्नल इथून तुम्हाला काय मिळाला असेल, एकदम वीक सिग्नल मिळाला असेल, एकदम लहान सिग्नल असेल, मग तो काय केला पाहिजे, ऍम्प्लिफाय केला पाहिजे, मोठा केला पाहिजे. मग ते ऍम्प्लिफिकेशन प्रोसेस कशात होणार आहे, तर ह्या ट्रान्समीटरमध्ये होणार आहे. सो दॅट इज अ फंक्शन ऑफ द ट्रान्समीटर. ओके. नेक्स्ट ब्लॉक काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन चॅनल. हा काय असणार, तर कम्युनिकेशन चॅनल. सो चॅनल, दिस कम्युनिकेशन चॅनल इज नथिंग बट द मीडियम. हे काय असणार, दिस इज नथिंग बट द मीडियम थ्रू विच द सिग्नल इज ट्रान्समिटेड. की ह्या माध्यम, दिस इज मीडियम इज नथिंग बट द माध्यम, की याच्यातून काय होत असेल, तर सिग्नल ट्रान्समिट केला जाते. सोर्स कडून डेस्टिनेशनकडे सिग्नल ट्रान्समिट केला जात असेल. मग आता सपोज दोन व्यक्तींचं जर आपण कम्युनिकेशन घेतलं, दोन्ही व्यक्ती हे आहेत स्मॉल डिस्टन्सवर आहेत, एकमेकांसोबत काय करतात, तर ते कम्युनिकेशन करतात. तर त्यांच्यामध्ये जे काय मीडियम आहे कम्युनिकेशन करण्यासाठी, सो दॅट मीडियम इज नथिंग बट द एअर. तर हवेच्या माध्यमातून काय होतंय, तर हे काय जो व्हॉइस सिग्नल असेल तो काय होतोय, तर ट्रान्समिट केला जातोय. तर अशाच प्रकारे वेगवेगळे काय आहेत, तर मीडियम्स आहेत. तर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स म्हणजे ज्या वायर्स असतात, टेलिफोनच्या वायर्स असतील किंवा कोएक्सियल केबल्स असतील, तर दिस इज नथिंग बट द चॅनल. याच्यामधून काय होतोय, तो तुमचा इलेक्ट्रिक सिग्नल हा काय होतो, ट्रान्समिट केला जातो. दुसरं असं तुमचं हे ऑप्टिकल मीडियम असेल. ऑप्टिकल मीडियम म्हणजे काय, तर फायबर ऑप्टिक्स केबल. हे जे ह्या जे काही केबल्स आहेत ह्या इंटरनेट कम्युनिकेशनसाठी वापरले जातात. इंटरनेटच्या ज्या काही कम्युनिकेशन्स आहेत लॉंग डिस्टन्स, तर त्यामध्ये काय केलं जातं, फायबर ऑप्टिक्स केबल वापरले जाते. तर ह्याच्यामध्ये जो सिग्नल जो आहे ट्रान्समिट केला जातो तो लाईटच्या फॉर्ममध्ये ट्रान्समिट केला जातो. आणि लाईट ट्रान्समिट करण्यासाठी ऑप्टिकल फायबर्सच्या केबल्स वापरले जातात. किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशनचं जर पाहिलं आपण, सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये जो मीडियम आहे, सो दॅट मीडियम इज नथिंग बट द एअर. पुन्हा अजून दुसऱ्या प्रकारचे काय मीडियम असू शकतात, हे तर एक वॉटर दिलेलं आहे. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द वॉटर मीडियम इज नथिंग बट द सोनार. याच्यामध्ये अल्ट्रासोनिक सिग्नल जो आहे तो ट्रान्समिट केला जातो आणि पुन्हा त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते पुन्हा काय केलं जातं, रिसिव्ह केलं जातं. आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या समुद्राची खोली किती आहे किंवा समुद्रामध्ये काही एखादा ऑब्जेक्ट आहे का हे पाहिले जातं. तर अशा प्रकारचे हे काय आहे, तर मीडियम आहे. नंतरचा जो ब्लॉक आहे तो काय आहे, रिसिव्हर. हे पहा यामध्ये ट्रान्सड्यूसर, ट्रान्समीटर, चॅनल and next block is nothing but the receiver. This is nothing but the reverse operation of the transmitter. ट्रान्समिशन साईडला जे काय ऑपरेशन केले जातात त्याच्या रिव्हर्स काही ऑपरेशन या ठिकाणी केले जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मॉड्युलेशन केलं जातं. सिग्नल काय केला जातो, एक मिक्स केला जातो आणि तो या ठिकाणी काय केला जातो, एका कोडेड फॉर्मॅटमध्ये इथून इकडे सेंड केला जातो. आणि या ठिकाणी तो सिग्नल काय केला जातो, तो डिकोड केला जातो.
त्यालाच आपण काय म्हणतो तर डिमॉड्युलेशन. हे आपण डिटेल्स पुन्हा पुढच्या चॅप्टर्समध्ये आपण पाहणार आहोत. तर रिसिव्हर, तर रिसिव्हर म्हणजे सुद्धा काय असणार तर एक प्रकारचं कलेक्शन ऑफ द सम कॉम्पोनंट. आणि हे कॉम्पोनंट कोणते असतील, ट्रान्झिस्टर असेल, डायोड असेल, रेजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल. आणि हे कशासाठी कॉम्पोनंट्स यूज केले असणार तर टू परफॉर्म द फॉलोइंग ऑपरेशन. कोणते ऑपरेशन असतील ते ॲम्प्लिफिकेशन्स. रिसिव्ह जो सिग्नल आहे तो काय करणार आहे, रिसिव्ह करणार आहे की चॅनल कडून आलेला सिग्नल. आता हा जो सिग्नल आलेला आहे ट्रान्समीटरनं ट्रान्समिट केलेला सिग्नल थ्रू द चॅनल, हा काय असेल तर लॉंग डिस्टन्सवरून आला असणार. त्यामुळे तो जो सिग्नल आलेला आहे तो काय झाला असणार तर ऑटोमॅटिक स्मॉल झाला असणार, वीक झालेला असणार, म्हणून तो ॲम्प्लिफाय केला पाहिजे. सो दॅट इज प्रोसेस ऑफ द ॲम्प्लिफिकेशन. अगेन डिमॉड्युलेशन, दॅट इज अ डिकोडिंग. तो सिग्नल जो आहे ट्रान्समीटर त्या ठिकाणी काय केलं असेल तर एन्कोडेड केलेला असेल, तो कुणाला समजू नये किंवा काही त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत मॉड्युलेशनचे, तो काय केला पाहिजे या ठिकाणी डिमॉड्युलेट केला पाहिजे. कुठे केला पाहिजे तर रिसिव्ह सेक्शनला. फिल्टर केला पाहिजे, त्याच्यामध्ये काही अनवॉन्टेड सिग्नल मिक्स होऊन आलेला आहे का. तर अशा प्रकारचे जे काही ऑपरेशन्स आहेत हे कुठे केले जाणार आहेत तर रिसिव्हमध्ये. हे कशाच्या माध्यमातून होणार आहेत, सम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट. मग त्यामध्ये कॉम्पोनंट्स कोणते असणार तर ट्रान्झिस्टर, डायोड, कॅपॅसिटर, इंडक्टर, मे बी सम आयसीज. सो दॅट इज अ रिसिव्हर. अँड लास्ट एलिमेंट इज द आउटपुट ट्रान्सड्यूसर. आता आपल्याला जो इलेक्ट्रिक सिग्नल मिळालेला आहे आणि आपल्याला इलेक्ट्रिक सिग्नल हा समजत नाही, आपल्याला काय समजतात तर फिजिकल सिग्नल समजतात. मग तो काय असेल तर व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये सिग्नल असेल किंवा काही नंबर्स फॉर्मॅटमध्ये सिग्नल असेल किंवा आवाजाच्या फॉर्मॅटमध्ये सिग्नल असेल. तर या ठिकाणी काय केलं जाणार तर एक मोबाईलचं तर ॲप्लिकेशन घेतलं तर आपल्याला जो सिग्नल ऐकायला मिळणार आवाज तो कशाच्या माध्यमातून मिळणार आहे तर लाऊडस्पीकर. So loudspeaker is nothing but the transducer which convert the electric signal into the sound signal, maybe electric signal into the picture format. हे कोण करणार आहे तर पीसी मॉनिटर. आपल्या तो मेसेज दिसणार आहे, एखादी व्हिडिओ दिसणार आहे किंवा एखादा मेसेज आलेला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो. तर हा कशाचा असणार तर व्हिज्युअल फॉर्मॅट असेल. हा कसा असेल तर audible format असेल, that is loudspeaker. So loudspeaker convert the electric signal into the voice signal, audio signal. PC convert the electric signal into the visual signal. आपण पाहू शकतो. अशा प्रकारचा हा शेवटचा एलिमेंट आहे तो तुमचा आउटपुट ट्रान्सड्यूसर. आता एक एलिमेंट आहे की जो अनवॉन्टेड सिग्नल आहे तो ह्या चेन मध्ये नाही, पण हा काय होतो तो स्वतःहून ऍड होतो. हा कोणीही त्याला जनरेट केला जात नाही, हा स्वतःहून काय होतो यामध्ये सिस्टीम मध्ये ऍड होतो. आणि तो कुठं ऍड होतो तर चॅनलमध्ये. ऑटोमॅटिक काय होतो तो चॅनलमध्ये तो ऍड होतो. तो सिग्नल आहे तो नॉइज. सो नॉइज इज नथिंग बट द रॅन्डम. रॅन्डम म्हणजे काय, कसाही, त्याला कुठल्याही प्रकारचा सिक्वेन्स नाही. अनडिझायरेबल म्हणजे गरज नसलेला, त्याची कसल्या प्रकारची गरज नाही. इलेक्ट्रॉनिक सिग्नल किंवा एनर्जी दॅट एंटर द कम्युनिकेशन सिस्टीम via the communication media and interfere with the transmitting message. आणि हा जो आपण ट्रान्समिट केलेला मेसेज आहे तो काय करतो, डिस्टर्ब करतो. जो माझा आवाज तुम्हाला जर व्यवस्थित पाहिजे असेल, तिथं जर एखादा डिस्टर्बन्स क्रिएट झाला तर माझ्या आवाजाचं काय होणार आहे तर जे पाहिजे तो आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही. तर दॅट इज नथिंग बट द नॉइज. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर पावसाळ्यामध्ये काही वेळेस विजा चमकत असतात आणि आपण जर रेडिओ लावला असेल तर आपल्याला काय होतो खरखर आवाज ऐकायला मिळतो. किंवा टीव्ही जर पाहत असेल तर टीव्ही सुद्धा काय होतो फ्लक्च्युएट होतो. सो दॅट इज नथिंग बट द नॉइज. हा कशामुळे आलेला आहे तो लाइटनिंग इफेक्ट, याच्यामुळे काय झालेला असतो तो आवाज आलेला असतो. आता त्याचे टाइप्स आणि हा जो नॉइजचा कन्सेप्ट आहे हा आपण या चॅप्टरच्या शेवटला ब्रीफ मध्ये पाहणार. व्हॉट इज मीन बाय द नॉइज, टाइप्स ऑफ द नॉइज. त्याचे दोन टाइप्स आहेत, एक आहे इंटरनल आणि दुसरा आहे एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे काय, तुमचं जे काही सर्किट असेल त्याच्या आतमध्येच काय झालं असेल तर प्रॉब्लेम झाला असणार. म्हणजे तुमचा एखादा रेडिओ असेल आणि त्याच्या सर्किटमध्ये एखादा कॉम्पोनंट गेला असेल की त्याच्यामुळे काय होत असतं तुम्हाला आवाज खरखर येत असतो. हा बाहेरचा काय प्रॉब्लेम नाही. मग त्याला काय म्हणतो आपण तर इंटरनल नॉइज दॅट इज जनरेटेड इन टू द इनसाइड ऑफ द दॅट सिस्टीम. मग त्याचे पुन्हा टाइप्स आहेत. इंटरनल नॉइजचे सुद्धा काय तर वेगवेगळे टाइप्स आहेत. एक्सटर्नल नॉइज म्हणजे काय की बाहेरच्या गोष्टीमुळे काय झालं आहे तर तिथं नॉइज क्रिएट झाला असेल. आता तुम्ही एखादा व्हिडिओ लेक्चर हे ऐकत असेल आणि बाहेर कोण तुमच्या इथे साईडला दंगा करत असेल तर तुम्हाला मी काय जे काय बोलतो, मी काय जे काय तुम्हाला सांगतो हे तुम्हाला व्यवस्थित ऐकू येणार नाही. तर अशा प्रकारचा जो नॉइज आहे त्याला काय म्हणतो आपण एक्सटर्नल नॉइज.
मग ह्याच्यामध्ये कुठले असतात तर इलेक्ट्रिक डिस्चार्ज, मी आता तुम्हाला सांगितलं लाईटनिंग इफेक्ट आहे, किंवा एखादी मशीन्स वगैरे चालू असते, एखादी मोठे मोठे इंजिन चालू असतात, की त्याच्यामुळे काय होतं तो सिग्नलमध्ये हा नॉईज क्रिएट होतो आणि आपला जो ओरिजिनल मेसेज आहे, ओरिजिनल जो सिग्नल आहे तो काय होतो डिस्टर्ब होते, त्याची क्वालिटी खराब होते. दॅट इज नथिंग बट द नॉईज. तर पहिला पॉईंट हा जो आहे आजचा लेक्चरचा, ते काय होतं तर डिस्क्रिप्शन ऑफ द ब्लॉक डायग्राम ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम.